आदित्य आणि मनीष अशी सलामीची जोडी. दोन बलाढ्य संघांमधील सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दोन फायटर आणि लढवय्ये संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाले, दुसऱ्या बाजूला जय हनुमान टेंभवली. अशी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळेल. 3-3 षटकांचा सामना आहे याची नोंद घ्यायची आहे. प्रेम पहिल्या षटकासाठी तयार होतोय. हो, सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. मनीषला पूर्णपणे बीट केलेला आहे. गुड लाईन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली होती आणि सरळ निघून गेला होता एसटी रक्षक भावेशच्या हातामध्ये निर्धाव. पुढचा चेंडू प्रेम याचा. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र निश्चितच पूर्ण केली. शॉर्ट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण. 94 कामन आपण संपर्क साधायचा आहे. चांगला फटका, लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू झाला लॉंग ऑन कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावबादची संधी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वर 3. चेतन हनुमान पाटील यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. न्यू एकविरा ग्रुप खारबावच्या वतीने मोस्ट वेलकम. पुन्हा एकदा प्रेम आमच्यापासून दूर जाताना राऊंड द विकेट. हो, स्विंग केल्या चेंडूला, पण क्षेत्ररक्षक त्याला बनावं लागेल. प्रेक्षक चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तगडा प्रहार. 6 धाबा षटकार. षटकार बरोबर धावसंख्या पुढे जाईल 9. पुन्हा एकदा प्रेम. हो, खूप वेगाने चेंडू टाकला होता. 1 धाव पूर्ण केली. चेंडू येतोय कव्हर कडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करताना बॅटर आदित्य. पंचांताला 1 बाईचा इशारा येतोय. चेंडू पायांवर जाऊन आदळला होता. एक्स्ट्राची मदत होताना अतिरिक्त धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल 11. 11 विदाउट लॉस. हो, चांगला फटका. ऑन साइडला चेंडू चाललाय अतिशय वेगाने कॉर्नर कडे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केलेली आहे. या 3 धावांबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्ड वर 14. पहिल्या षटकाच्या अखेरीस एक चांगली सुरुवात आहे. वेल बिगन इज हाफ डन. आय बिनिंग स्टार्ट मिळालेली आहे जय हनुमान टेंभवलीला. 14 धावा धावफलकावर. कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. चांगली भागीदारी होताना या 2 सलामीवीरांमध्ये मोनिश आणि आदित्य अशी ही जोडगोली. आदित्यने 1 षटकार लगावलेला 8 धावांवर खेळतोय. तर मनीषने 4 धावांचं आतापर्यंत योगदान दिले. त्याने देखील 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. 2 लेग बाईटच्या धावा म्हणजे 2 अवांतर धावा. असे षटकाचं विश्लेषण. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्कवर तयार होईल प्रयाग. सामना करेल बॅटर आदित्य. हो, चांगला फटका. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पण क्षेत्ररक्षण लाजवाब. पुन्हा 2 धावा.
पूर्ण करतोय आदित्य आपल्या संघासाठी 2 धावांबरोबर धावसंख्या पुढे जाईल 16-16 विदाउट लॉस बिना कोई विकेट खोए 16 रन बिनगडी बाद 16 अशी सुरुवात बघायला मिळते ती जय हनुमान टेंभवली या संघाची. पुन्हा एकदा प्रयाग लॉंग रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट. पुल केलेला आहे भिंगरी शॉट पाठवले चेंडूला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर डिलिव्हरी होती पण ह्या वेळेला थोडासा वेग कमी केला होता. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. एसटी रक्षकाने 1 बॉल चेंडूला कलेक्ट केला तोपर्यंत वेल होती फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करण्याची धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 23 धावांची वेगवान भागीदारी. चांगला जम बसलेला आहे दोन्ही फलंदाजांचा. एका बाजूने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करतोय आदित्य, दुसऱ्या बाजूने देखील आक्रमण सुरू आहे. चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर स्टँड मध्ये डिपॉझिट केला षटकार. चालताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय धावसंख्या झपाट्याने पुढे जाईल 29-29 विदाउट लॉस. पुन्हा एकदा पाहतो आपण झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. सिटेड बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर फक्त एकच धाव पूर्ण करतोय. फिल्डिंग लाजवाब झाली आपल्या संघासाठी. 5 धावा वाचवल्या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 30. पुन्हा एकदा तयार होताना बॉलिंग मार्कवर प्रयाग मागडी गोलंदाजी करतोय. चांगला फटका स्विंग केलेल्या चेंडूला पाठवलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग षटकार. तत्पूर्वी आम्ही चेतन पाटील यांना सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून चेतन पाटील यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. नागेश पाटील यांचा सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून ह्या मैदानासाठी फ्लड लाईटची व्यवस्था देखील झालेली आहे. त्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय खारबावकरांच्या वतीने. बॅक टू द क्रिकेट नाव. षटक क्रमांक 3 अंतिम षटकासाठी अर्जुन. हो चांगला फटका पाहतो आपण. स्लिपिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेला मात्र ट्रॅप रचला होता त्यामध्ये अडकला. पहिला बॅटर बाद. पहिला गडी बाद झालेला आहे. तब्बल 36 धावांची भागीदारी ब्रेक झालेली आहे.
चांगली भागीदारी झाली होती मनीष आणि आदित्य या दोन फलंदाजांमध्ये. मोनिश येतोय न्यू बॅटर, डावखुरा बॅटर आहे, पण खेळपट्टीवर अजूनही आदित्यला आपण पाहतोय ज्याने 3 उत्तुंग षटकार लगावलेले आहेत. 23 धावांवर खेळतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये मूल्यवान धावा जोडल्यात आपल्या संघासाठी. तर मनीष बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या संघासाठी 11 धावांचं योगदान दिलं. अर्जुनने विकेट मिळून दिला आपल्या संघासाठी. विकेट टेकर गोलंदाज आहे. नेहमीच विकेट टू विकेट गोलंदाजी केलेली आहे. चांगला फटका, स्विच इट, टायमिंग शॉट, 1 बॉल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 40. मोनिशचं देखील असं वैशिष्ट्य आहे, कधी उजव्या हाताने फलंदाजी करताना त्याला पाहतोय, कधी डाव्या हाताने फलंदाजी करताना पाहतोय. असे अनेक सारे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेट असेल किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असेल. चला, वेळ माझ्याकडे कमी आहे, जशी वेळ मिळेल तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पुढचा चेंडू अर्जुन याचा, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, चांगला फटका, चेंडू चाललाय अतिशय वेगाने, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 44. कुठल्याही क्षेत्ररक्षकाला हलण्याची देखील संधी नव्हती, इतका वेगाने चेंडू गेला होता सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. मॅच बॉल आलेला आहे. लगातार 2 चौकार लगावलेले आहेत मोनिश याने. पुन्हा एकदा अर्जुन. हो, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 45. पण खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येला लगाम लावलेला आहे. अर्जुन याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत सादर केली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केले होते. प्रेमने महागडी गोलंदाजी केली, तर प्रयागने 22 धावा या खर्च केल्या होत्या. पण अर्जुनने डे 1 मध्ये कमालीचा इम्प्रेस केलेला आहे. प्रभावशाली कामगिरी त्याची आपण बघितलेली आहे डे 1 मध्ये. नेक्स्ट बॉल. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी, पण चेंडू आणि जस्ट आता वाईट साठी रेफर करण्यात आलेला आहे. DRS ची मागणी. फिल्डिंग साइडचा DRS आहे का? यस. सॉफ्ट सिग्नल अंपायर वाईड आहे. डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू होता. प्रतिम गोलंदाजी करतोय लास्ट ओव्हर मध्ये अर्जुन. स्टेप मध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावपलकावर 45. सामना करेल बॅटर आदित्य. हो, अजून एक गती परिवर्तन. 1 धाव पूर्ण करते. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतो. याचबरोबर
षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाबा जोडल्या धावपलकावर 46 आणि 47 धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल विजयाचं. जय ब्राह्मणदेव भाटाले संघाला. बोल बोल जे बाला मला बोल जे तुझा. जय ब्राह्मणदेव भाटाळे या संघाला. त्याला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर करायची आहे आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. टेंभवली आपल्याकडे आता वेळ कमी आहे कारण बघा डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेले हे गाव आहे आणि इथे सूर्य लवकर अस्ताला जात असतो. त्यामुळे मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण जास्त वेळ घेऊ नका. 2 धावांची पेनल्टी जय हनुमान टेंभवली या संघाला जाहीर झालेली आहे. तुमचा ड्रेस कोड समान नाही त्याबद्दल या 2 धावा आम्ही षटक संपल्यानंतर स्कोर कार्डमध्ये ॲड करणार आहोत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकानंतर 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ॲड करणार आहोत. टीम 94 कामन कॅप्टन आपण इथे यायचं आहे. चालू सामन्यातील विजेता संघ आणि कामन असा सामना यानंतर आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट सेमीफायनल ही मॅच असणार आहे. पेनल्टी नाही. चला पेनल्टी नाही. थोडासा परिवर्तन नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. पेनल्टी नाही. चला तर सामन्याला आपण सुरुवात करूया. सलामीची जोडी खेळपट्टीवर प्रयाग आणि त्याला साथ देण्यासाठी प्रेम. 18 चेंडू आणि 47 धाबा असे हे समीकरण पार करावं लागेल विजयाचं. सामना जिंकण्यासाठी पहिले षटक घेऊन येते गोलंदाज वेदांत. पहिल्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर. ओ
चांगला फटका समोर अगदी खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर पाठवले चेंडूला सीमारेषेच्या बाहेर षटकार. ग्रेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा फटका खेळला होता. षटकाराने खाते उघड करतोय ऑफ दी मार्क प्रयाग. वेदांचा पुढचा चेंडू सोडून दिले चेंडूला. चेंडू जातोय निर्धाव. वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता आणि षटकाराचं प्रत्युत्तर दिलेलं आहे. निर्धाव चेंडू टाकलेला आहे वेदांत याने. धाव पलकर धावा आहेत 6. पुन्हा एकदा वेदांत आमच्यापासून दूर जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू होता. प्रॉपर फटक्यामागे ताकद झोकता आली नव्हती तिथे. प्रयागला एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. यस आता बॅटिंग करणाऱ्या संघाने बिमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमर चेक केलं जाईल कंट्रोल रूम मध्ये. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. रिव्ह्यू गमावलेला आहे भाटाले संघाने. धावा आहेत धाव पलकावर 7. पुन्हा एकदा वेदांत तयार होईल बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल प्रेम. ओ सेकंड स्लिप मध्ये चांगला झेल आणि पहिला फलंदाज बाद. वेदांतने पहिली सफलता मिळवून दिली. ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून आपटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. डावखुरा गोलंदाज आहे. अँगल क्रिएट करणारा चेंडू होता. नॅचरल स्विंग आपण बघितली. चेंडू जाते डॉट. धावा काय माहित. धाव पलका 7. एक गडी बाद. पुढचा चेंडू. हो चांगला फटका. ऑन साइडला एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव आहेत धाव पलकावर फक्त आणि फक्त 8. विजयासाठी आता इथून 39 धावा पूर्ण कराव्या लागतील. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलेला आहे. 39 धावा पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे ज्याप्रमाणे आपण टेलिव्हिजन सेटवर हायलाइट क्रिकेट पाहतोय तशा प्रकारचा खेळ सादर करावा लागेल भाटाली संघाला या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. सध्या तरी पाहतो आपण स्ट्रॉंग पोझिशन मध्ये संघ बघायला मिळतोय. जय हनुमान टेंभवली. पण शेवटी क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन.
जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव ही पूर्ण होत नाही तोपर्यंत क्रिकेट खेळामध्ये भाकीत करणे चुकीचे ठरत असते. यश येतोय दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. म्हणजे इथून आता वार आणि पलटवार हल्ला बोल बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत. 39 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. यश तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. सूर्य हळूहळू अस्ताला चाललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये शॅडो देखील येताना पाहतोय, सावली पसरताना. हो, हेलिकॉप्टर उडवलाय. सेट फटका खेळला होता डाऊन दी ग्राउंड. एक धाव पूर्ण केली आयुष्याने. एका धावेबरोबर धावसंख्या आता पुढे जाईल स्कोर कार्डवर 9. अजून खूप लांबचा पल्ला पार करायचा आहे भाटाळे संघाला, कारण शेवटच्या 11 चेंडू शिल्लक आहे. धावा पूर्ण कराव्या लागतील इथून. 38. नामुमकिन को मुमकिन करना होगा ऐसे इस मुकाबले को जीतने के लिए. इम्पॉसिबलला आता पॉसिबल करून दाखवावं लागेल. विजय संपादन करायचा असेल तर पुन्हा एकदा यश. ओ पुन्हा एकदा एक चांगला लॉफ्टेड शॉट, पण पाहतोय लॉंग ऑन ला प्रतिम झेल आणि प्रयागचा खेळ संपुष्टात आलेला आहे. अजून एक बॅटर बाद. स्थिर आहेत 9. उद्या दिनांक 31 मार्च 2026 पहिला सामना होईल न्यू एकविरा खारबाव ए आणि त्यांच्या विरुद्ध असेल संजय 11 नागले. बरोबर 9 वाजता इथे रिपोर्ट करायचा आहे. जो संघ उशिराने येईल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दुसरा सामना असेल NP स्पोर्ट्स खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध न्यू एकविरा खारबाव बी. तिसरा सामना असेल EVA 11-6-222 ओवली आणि त्यांच्या विरुद्ध जोगेश्वरी जून अंदुरकी. त्यानंतर चौथा सामना जो होईल तो जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि भावाळे बी. 5वी लढत असेल गोरसे आणि टेमगर असा सामना होईल. आपण बरोबर इथे वेळेवर यायचंय. फ्लिक केलेले ऑन साइडला एक धाव पूर्ण करतोय. बॅटर एकच धावेवर संतुष्ट भावेश. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या आता पुढे जाईल 10. विजयासाठी अजून 37 धावा पूर्ण कराव्या लागतील. नो बॉल. यस, नो बॉलचा इशारा येतोय. म्हणजे 1+1 अशा 2 धावा आम्ही धावपळकावर जोडणार आहोत. धावसंख्या धावपळकावर 11. फ्री चेंडू, व्हॉट अ शॉट. एका हाताने प्रयत्न केला होता झेल घेण्यासाठी पण नुकसान झाला नसता, कारण फ्री चेंडू होता. आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. तसे क्रिकेट खेळामध्ये 1-1 धाव व्हेरी इम्पॉर्टंट. यस, आता बाउंड्री चेक केली जाईल. षटकार आहे की चौकार आहे की धावा सेव्ह केलेल्या आहेत हे देखील पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कंट्रोल रूम मध्ये पाहणी केली जाईल. बघा काय रे, पाय टच झाले का बघा. फक्त पक्की गर्दी नको करू. आतुल आहे का सर? त्या पुसल्या ना त्या उद्या फक्त एकच धाव आहे. व्हॉट अ फिल्डिंग. 5 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. कमालीचं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर यश. हो, पायांमध्ये हा चेंडू टाकला होता. खोदून काढलेला आहे चेंडूला. चाललाय चेंडू मिड विकेट कडे. एक धाव पूर्ण केली. फक्त एकच धावेवर संतुष्ट. धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्डवर 13.
इक्का दुक्का से काम चलने वाला नाही. एकेरी दुहेरी धावांनी आता तुम्ही तुमच्या विजयापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण लक्ष खूप मोठं आहे. 47 धावांचा 18 चेंडू आणि 47 धावा अशा ह्या पूर्ण कराव्या लागतील विजयाच्या धावा. 8 चेंडू आणि विजयासाठी धावा पूर्ण कराव्या लागतील 34. हो, पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातो निर्धाव. 7 चेंडू आणि 34 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 34 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. यश, ओ चांगला फटका, स्विंग केलाय, पण लॉंग ऑन सीमारेषवर अफलातून झेल, फलंदाज होते बाद. तर याचबरोबर षटक क्रमांक 2 चा खेळ देखील समाप्त झालेला आहे. धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 13. विजयासाठी 34 धावा पूर्ण कराव्या लागतील. अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज मोनिश. हो, चांगला फटका, खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर पाठवले सीमारेषेच्या बाहेर. ह्यूज मॅक्सिमम 6. बरोबर धावसंख्या वाढते धावपलकावर 19. अजून एक तगडा प्रहार, भीम टोला वज्र टोला, चेंडू गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार जा घेऊन या. थँक्यू डीजे. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. भावेश मात्र खूप जबरदस्त फलंदाजी करतोय. फिनिशर ठरणार का, फिनिशिंग टच देईल का आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू प्रॉपर बॅटवर घेता नव्हता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र निश्चितच 3 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायचे गोलंदाज मोनिशला. 3 चेंडू आणि धावा पूर्ण कराव्या लागतील 22. जवळ मिशन इज इम्पॉसिबल. मुनीश तयार होते बॉलिंग मार्कवर. जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तेच तर्रार चेंडू होता, एक्सप्रेस डिलिव्हरी. चेंडू जाते डॉट. आता हे 2 चेंडू टाकून औपचारिकता पूर्ण करायची आहे, कारण 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एकतर्फी मॅच, एकतर्फी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू झाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे. एक धाव पूर्ण करतोय बॅटर, फक्त एकच धावेवर संतुष्ट. शेवटचा एक चेंडू या सामन्यातील. हा एक चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे मोठ्या फरकाने. विजयाकडे आगेकूच करताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 27. हो, चांगला फटका, उडवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. षटकार, पण खूप वेळ झालेला आहे आणि सामना जिंकलेला आहे टीम जय हनुमान टेंबवलीने. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय ब्राह्मण.
ने खूप धमाकेदार इनिंग सादर केली आपल्या संघासाठी. 23 धावांची चमकदार खेळी ज्याने सादर केली.